हॅलो गाईज, तर आज आमचा थायलंडमधला 7 डे आहे आणि आज आम्ही 4 आयलंड टूर करणार आहे. मस्त क्रूजमध्ये जाणार आहे आणि मस्तपैकी आयलंड्स एक्सप्लोर करणार आहे या ब्लॉगमध्ये. सो आत्ता तर आम्ही ब्रेकफास्ट करतो आणि मग त्यानंतर तुम्हाला पुन्हा पुढे भेटतो. आणि आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे. खूप भारी भारी आयलंड्स आहेत, क्रिस्टल क्लिअर वॉटर आहे. सो आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे. सो ब्लॉग कंटिन्यू करा. कार पाहू शकता, इंटेरियर खूप भारी केलेलं आहे. रिलॅक्स आहे गाडी. हँडबॅग दिले तर मला आणि हे वेअर करणार आहे आम्ही आणि आता आतमध्ये जाणार आहे. चलो, आम्ही घातलेला आहे बेल्ट. हा बघा विशालचा आजचा लुक किती भारी दिसतोय. माय हँडसम बॉय. जेलीफिश वाईज बॅक साईडला रॉक क्लाइम्बिंग चालू आहे. तुम्ही पाहू शकता. सो तुम्ही पाहू शकता गर्ल्स पण खूप वरतीपर्यंत गेले. आतमध्ये चाललोय, तर आता पाहूयात काय आहे पुढे. त्याच्यात कसं वाटतंय ते थोडं वेगळं पाहायला हवं. येस, आम्ही रेले बे आयलंडवरती आहोत आत्ता आणि इथून आम्हाला वॉक करायला सांगितलंय. ऑलमोस्ट 1 किलोमीटर असेल ना विशाल? हो हो, येस. तर चाललोच आहे आणि खूप पाहायला मिळतंय सर्व जागोजागी. हे पहा, नॅचरल ब्युटी आहे आणि पाहूयात आता. तिथे जाऊनच कळेल की काय आहे तिथे. शूज वेअर करते गाईस. पूर्ण केव्ज मध्ये आता आम्ही. रॉक बघू शकता. ओ माय गॉड, सो अमेझिंग गाईज. पुढे आल्यानंतर ना इथे एक स्पिरिट आहे, तर तिथे भरपूर जण विश करतात फॉर बेबीसाठी. हे आम्हाला आमच्या गाईडनी सांगितलं. आणि त्यानंतर समोरच पाहू शकता इतका भारी बीच आहे. वाव, खूप भारी आहे. आणि आता मी मस्तपैकी फोटो क्लिक करणार आहे. आधी तुम्हाला आम्ही स्पिरिट दाखवतो. सो लेट्स गो देअर. तुम्ही पाहू शकता स्पिरिट. खाली जो मी लिंक देते त्यावरती आमचं इंस्टाग्राम ID आहे, तर त्यावरती फॉलो करा. आमचे भरपूर भारी भारी फोटोज आणि रील्स आले ते पहा. तेजल बोटमध्येच बसली आहे. खूप ऊन आहे त्यामुळे, आणि इथे काही इतकं पाहण्यासारखं नाही आहे. जस्ट बीच आहे आणि बीचवरती उतरवलं. व्हाईट सँड बीच आहे.
हे पाणी पाहू शकता, खूपच क्लीन आहे, पाहू शकता. एकदम क्लीन वॉटर आहे, खूप भारी आहे, खूप भारी. चिकन लेग पीस. विशाल्स फेवरेट चिकन आयलंड आहे हा. हे पाहू शकता त्याचं हेड चिकनचं, सो त्यांनी त्याला नाव दिले चिकन आयलंड. सर्वजण स्नॉकिंग करतायत. हे पहा, आम्ही नाही जाते आहे कारण की येस आम्ही उद्या करणार आहे आणि इथे इतके काही फिश वगैरे पण नाही आहेत. सो आम्ही फक्त बघतोय कारण की बोटमधून सुद्धा आम्हाला जेली फिश वगैरे दिसतात. सो आणि कसं आहे, 2दा जर केलं तर खूप टॅन होणार आहे, त्यापेक्षा आपण वन टाइम आम्ही त्यापेक्षा इथे फोटोज काढले, खूप भारी आले फोटो. स्पोरा आयलंड आणि इथे आम्ही लंच करणार आहे. सो लेट्स गो आणि फोटोज वगैरे क्लिक करणार आहे. हे आयलंड पाहू शकता, खूप ब्युटिफुल आहे. वाव. तुम्ही पाहू शकता इकडचं या साईडचं जे वॉटर आहे ते पूर्ण क्रिस्टल क्लिअर आहे, पूर्ण स्काय ब्ल्यू कलर आहे आणि तिकडचं जे आहे ते एकदम डार्क ब्ल्यू कलरमध्ये. ते पण हे आयलंड्स आहेत, तिथे सर्व ठिकाणी तुम्हाला इतकं स्काय ब्ल्यू कलरचं भारी पाणी दिसेल आणि जेव्हा पण तुम्ही इनसाईड जाता, आतमध्ये जाता, तर तिथे एकदम डार्क कलरचे. सो हा व्ह्यू पाहू शकता. हे गाईस, तर लंच झालेलं आहे आणि आता आम्ही पुन्हा निघतो आमच्या हॉटेलकडे. तेजन, यू वॉन्ट टू से समथिंग? खूप भारी वाटलं नेचर पाहून इथलं. हो. 4 आयलंड टूर हे फक्त नेचरचं आहे, म्हणजे इथे तुम्हाला त्यांचं नेचर पाहायला मिळेल. खूप भारी आहे, मस्त ब्युटिफुल बीचेस आहेत, मला तर फार आवडलं. युनिक आहे आणि खूप भारी एक्सपिरियन्स होता. थोडं फूड जे असतं इथलं तर ते इतकं काही टेस्टी नसतं, पण मी सजेस्ट करेल तुम्हाला, तुम्ही येतानाच ब्रेकफास्ट वगैरे हेवी करून काहीतरी स्नॅक्स तुम्ही घेऊन येऊ शकता आणि इथे तुम्ही खाऊ शकता. क्राबीमधलं सर्व पाहून झालेलं आहे. सो येस, लेट्स गो टू फुकेट. आणि हा व्लॉग आम्ही इथेच एंड करतोय. तुम्हाला आमचे व्लॉग कसे वाटतात ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला. आणि आम्ही प्रत्येक कमेंट्स रीड करत असतो, सो कमेंट करा, विसरू नका कमेंट करायला आणि लाईक सुद्धा करा आणि कसे वाटतात ते व्लॉग ते पण कमेंट करून सांगा. सो बाय बाय.